आपण बोलणार आहोत झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। कमलेश सर, काल तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळे पुरावे सादर केले होते। झी 24 तासने ही बातमी लावून धरलेली होती आणि हा संपूर्ण गैरप्रकार समोर आणलेला होता। आता सरकारला झी 24 तासच्या बातमीनंतर जाग आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आपण या संदर्भात योग्य चौकशीचे आदेश दिलेत आणि कडक कारवाई देखील केली जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। दोन गोष्टी, सगळ्यात पहिले माझ्या मते आपण ही बातमी ना पूर्ण स्क्रीनवरती दाखवावी। फडणवीस काय म्हणाले ती दाखवणं गरजेचं आहे फुल स्क्रीनवरती। मी टीमला इथे विनंती करेल आपल्या की फुल फ्रेम दाखवावी बातमी। फडणवीस काय म्हणाले ते अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट, प्राची आपण बातमी लावून धरलेली नाही, आपण ही बातमी ब्रेक केलेली आहे। ही बातमी आपण जगासमोर आणलेली, ही गोष्ट आपण सगळ्यांनी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे। आपण ही सगळ्यात पहिले बातमी दाखवली, हे प्रकरण आपण समोर आणलेलं आहे। याच्यामध्ये आपल्या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन टीमने ज्या प्रकारचे पुरावे जमा केले ही बातमी समोर ठेवली आणि आज 24 तासाच्या आत ही सगळ्यात महत्वाची बाब समोर येते। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांची ही प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे की प्राइमा फेसी ते म्हणतात की प्रथमदर्शनी ज्या मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत असं दिसत आहेत। त्यामुळे याच्याविषयी चौकशीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे। चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत। या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणार आहे। त्यामुळे आता आपण जे पुरावे दाखवले, सगळ्यात पहिले कालचं सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट जे जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेलं होतं ते जिल्हाधिकाऱ्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं होतं की जमीन सरकारच्या ताब्यातली आहे। सरकारच्या ताब्यातली जमीन असेल तर तिची परस्पर विक्री झाली कशी, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। कदाचित त्याच्याकडेच देवेंद्र फडणवीस यांचा अंगुली निर्देश असावा। परस्पर विक्री होत असेल, ती स्वस्तात विक्री होत असेल, त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी माफ केली जात असेल, मूळ मालक समोर येतात, म्हणतात की आम्हाला फसवून सह्या घेतल्या गेलेल्या आहेत, हे सगळं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। आणि याच्यामध्ये खुद्द उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव आहे त्या कंपनीमध्ये, त्या कंपनीने हा करार केलेला आहे। त्यामुळे त्यांची बाजू इथे समोर येणं गरजेचं आहे। आणि तसं म्हटले देवेंद्र फडणवीस की सरकारची भूमिका आहे की अशा कुठल्याही प्रकारे चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांना सरकार चालना देणार नाही, त्यांना पाठीशी घालणार नाही। त्यामुळे आता अजित पवारांनी समोर यावं आणि त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडावी। पण सरकारने जी भूमिका इथे फडणवीसांनी मांडली ती अत्यंत महत्वाची आहे की देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश इथे दिलेले आहेत। तर आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार का, याबाबत चौकशी कशी व्हायला हवी, तर ती निष्पक्ष पद्धतीने व्हायला हवी। जमिनीचा व्यवहार कसा झाला, विक्री कशी झाली, त्या कंपनीचा पत्ता थेट अजित पवारांच्या घरी जातो। अंजली दमनिया म्हणतात की हा संपूर्ण मुद्दा ऑफिस ऑफ प्रॉफिट्स आहे। हे सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने इथे चौकशी केली जावी। देवेंद्र फडणवीसांनी आता ही चौकशी दिलेली आहे, पण ही चौकशी फक्त वरवरची होणार आहे की ह्याच्यामध्ये SIT असणार आहे किंवा ही मॉनिटर्ड असणार आहे चौकशी, या सगळ्या बाबींबाबत अजून आपण खुलासा त्यांची वाट बघूया। पण ते म्हटले आहेत की त्यांनी त्याची माहिती मागवलेली आहे, ही माहिती दुपारपर्यंत येणार आहे आणि कदाचित त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की ज्या प्रकारे आपण ही बातमी समोर आणली होती, ही बातमी चा इम्पॅक्ट आपण म्हणू शकतो की सरकारने ह्याचा चौकशीचे आदेश दिलेले आहेत। खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केलेली आहे की या संपूर्ण प्रकाराची चौकशी होईल। कमलेश सर, झी 24 तासने ही बातमी ब्रेक केलेली होती आणि आता सरकारला जाग आलेली आहे। हा एवढा मोठा गैरप्रकार झी 24 तासने समोर आणलेला होता, फडणवीसांनी आदेश दिलेले आहेत। सर, मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की मला वाटत नाही आहे की पार्थ पवार किंवा पार्थ असं काहीतरी करेल, पार्थला गोवण्याचा प्रयत्न केला जातो असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं होतं। नाही, सुप्रिया सुळे इथे खासदार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यापेक्षा एक आत्या म्हणून मला बोलताना जास्त दिसल्या। ती एका आत्याची प्रतिक्रिया होती, एका घरातल्या मेंबरची प्रतिक्रिया होती। पार्थ मला मुलासारखा आहे असं त्यांचं तिथे म्हणणं होतं। पण सुप्रिया सुळे यांना आपण या माध्यमातून विनंती करूया की त्यांनी इथे एक खासदार म्हणून त्या कायदेमंडळात बसतात, तिथे लॉ मेकर म्हणून संसदेत जिथे देशाचे कायदे बनवले जातात तिथे त्या अनुषंगाने त्यांनी बोलावं। 2 मिनिटांसाठी त्यांनी आपले नातेसंबंध बाजूला ठेवून याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करावी, ही माफक अपेक्षा महाराष्ट्राची जनता व्यक्त करू शकते की ज्या प्रकारे इथे कायद्याची पायमल्ली झाली आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। परस्पर विक्रीचे आरोप इथे होत आहेत, स्टॅम्प ड्युटी माफीचे आरोप होत आहेत, या सगळ्या मुद्दे अत्यंत गंभीर आहेत। त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी इथे एक आत्या म्हणून बोलण्यापेक्षा, घरातले सदस्य म्हणून बोलण्यापेक्षा एक खासदार म्हणून त्या बोलल्या असतात तर ते फार बरं झालं असतं, महाराष्ट्राने पण ते अप्रिशिएट केलं असतं। नक्कीच कमलेश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, माहितीसाठी। झी 24 तासने ही बातमी ब्रेक केली, मुख्यमंत्र्यांनी आता यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवून घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। झी 24 तासने हा संपूर्ण गैरप्रकार समोर आणलेला होता
आणि त्यानंतर आता सरकार जागा झालेलं आहे, महसूल विभाग जागा झालेला आहे. महसूल विभागानं देखील सांगितलेलं आहे आमच्याकडे तक्रार येईल आणि त्यानंतर आम्ही संपूर्ण चौकशी करू. अंजली दमनिया देखील आपल्याला येऊन भेटणार आहेत असं महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपण आशा करूयात की लवकरात लवकर कार्यवाहीला वेग येणार आहे आणि लवकरच या संदर्भात सरकारकडून काय सांगितलं जाते. मुख्यमंत्री म्हणालेले आहेत की आपण स्पष्टपणे यावर बोलणार आहोत ज्यावेळेस आपल्या हातामध्ये संपूर्ण माहिती येईल.